अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे दागिना. ज्या प्रकारे मनुष्याला सुंदर देखणे दिसण्यासाठी दागिन्याची किंवा चांगल्या कपड्याची गरज असते त्याप्रमाणे भाषेला सुद्धा शोभा आणण्यासाठी आपण भाषेचे जे काही गुणधर्म वापरतो त्यास अलंकार असे म्हणतात. कधी दोन गोष्टीतील साम्य दाखवून, कधी विरोध दाखवून, कधी नाद निर्मिती करून, तर कधी शब्दामध्ये विस्तार करून, तर कधी कधी एखाद्या कल्पनेला विस्तारून अक्षररचनेत निर्माण होणाऱ्या नादामुळे भाषेला शोभा येते, म्हणजेच आपण भाषेला अलंकार चढवतो. भाषेला शोभा आणण्यासाठी आपण जे काही भाषेचे गुणधर्म वापरतो त्या गुणधर्मामुळे अलंकाराचे 2 प्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे. 1. शब्दालंकार. 2. अर्थालंकार. 1. शब्दालंकार. ज्या विशिष्ट शब्दरचनेमुळे गद्याला किंवा पद्याला सौंदर्य प्राप्त होते त्यास शब्दालंकार असे म्हणतात. शब्दालंकारचे आणखी 3 उपप्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे. अनुप्रास अलंकार. जेव्हा गद्यामध्ये किंवा पद्यामध्ये एकाच शब्दाची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती करून वाक्याला सौंदर्य प्राप्त होते त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. उदा. 1. कड्यावरुनिया उड्या प्रथम हकुनी त्या गड्या. 2. आज गोकुळात रंग खेतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. पहिल्या उदाहरणामध्ये ड्याची पुनरावृत्ती करून वाक्यामध्ये शोभा वाढवली गेली, त्याच प्रकारे दुसऱ्या वाक्यात देखील जा, रा, री या शब्दांची पुनरावृत्ती करून वाक्याची शोभा वाढवली गेली. अशा अक्षरांची पुन्हा पुन्हा हाताळणी करून वाक्याला जे सौंदर्य आणले जाते त्या सौंदर्य निर्मितीला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. 2. यमक अलंकार. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे दुसऱ्या चरणात पुन्हा त्याच क्रमाने परंतु भिन्न अर्थाने आल्यास त्यास यमक अलंकार म्हणतात. उदा. 1. जाणावतो तो ज्ञानी पूर्ण समाधानी नी संदेह मनी सर्वका. 2. सुसंगती सदा घडो सुजन वाक्यकानी पडो कलंक मतीच्या घडो विषम सर्वता नावडो. वरील उदाहरणामध्ये पहिल्या उदाहरणात नी हे अक्षर पुन्हा पुन्हा आले असून या अक्षरामुळे वाक्यातील पंक्तीला अधिक सौंदर्य प्राप्त झाले. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये डो हे अक्षर वेगवेगळ्या अर्थाने यमक जोडून आणून यमक अलंकार तयार झाला आहे. 3. श्लेष अलंकार. एका वाक्यात किंवा चरणात एकच शब्द 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधल्या जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो. उदा. 1. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. 2. मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही. वरील दोन्ही उदाहरणे बघितले असता पहिल्या उदाहरणामध्ये जीवन हा शब्द पाणी व आयुष्य अशा 2 अर्थाने आला आहे. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये मित्राच्या या शब्दाला पण सूर्याच्या आणि स्नेहाच्या असे 2 अर्थ आहे. म्हणून हे दोन्ही उदाहरणे श्लेष अलंकारामध्ये मोडतात. 2. अर्थालंकार. ज्या विशिष्ट शब्दरचनेमुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो किंवा वाक्याला शोभा येते त्या गुणधर्माला अर्थालंकार असे म्हणतात. अर्थालंकारातील काही महत्त्वाच्या संकल्पना. उपमान. ज्याच्याशी कवी एखाद्या गोष्टीची तुलना करतो ती गोष्ट. उपमेय. ज्याची कवी तुलना करतो तो. साधर्म्य. 2 गोष्टीतील सारखेपणा. साम्यवाचक शब्द. 2 गोष्टीतील सारखेपणा दाखविणारा शब्द. उदा. तिचे मुख चंद्रासारखे होते. मुख उपमेय. चंद्रा उपमान. सारखे साम्यवाचक शब्द. उपमा अलंकार. ज्या वस्तूविषयी बोलायचे असते ती आणि तिच्या भिन्न गोष्टीची एकमेकांसोबत तुलना करून त्या 2 गोष्टीत साम्य पाहिले जाते व ते सुंदर रीतीने दर्शविले जाते त्यास आपण उपमा अलंकार असे म्हणतो. उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखविण्यासाठी सारखा, जसा, जेवी, सम, सदृश, गत, परी, समान, सारखे, प्रमाणे, समतुल्य, गत, जेवी यांसारखी साम्यवाचक शब्द वापरले जातात. उदा. 1. आभागत माया तुझी आम्हावरी राहू दे.
दो कविताचे डोळे हरणासारखे सुंदर आहेत. वरील दोन्ही उदाहरणामध्ये आभा एवढी माया आणि डोळा हा हरणाच्या डोल्यासारखा अशी तुलना करून दाखवली आहे. अर्थातच एका शब्दाला दुसऱ्या शब्दासारखी उपमा दिलेली आहे म्हणून याला आपण उपमा अलंकार असे म्हणू. रूपक अलंकार. जिथे उपमे आणि उपमान यात एकरूपता आहे ते वेगवेगळे नाही असे वर्णन जिथे केलेले असते तेव्हा त्याला आपण रूपक अलंकार असे म्हणतो. उदा. एक लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते. दो देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर. वरील दोन्ही उदाहरणामध्ये लहान मुलगा व मातीची मूर्ती यामध्ये साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये मानवी देह हे देवाचे मंदिर यामध्ये साम्यता दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अलंकारात एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप बढवून चढवून किंवा ते वाक्य फुगवून सांगितली जाते त्यास आपण अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतो. उदा. एक अरे राहुल तुला शोधायला सारा गाव पालथा घातला. दो एकटी होता 7 जणांनी खाल्ला. वरील उदाहरणामध्ये बघितले असता राहुलला शोधण्यासाठी सर्व गाव पालथा घालणे असे म्हणजेच अतिशयोक्ती स्वरूपाचे आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाक्यामध्ये एकटी हा 7 जणांनी खाल्ला अशी अतिशयोक्ती दाखवली आहे. स्वभावोक्ती अलंकार. एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, स्थाचे किंवा कुठल्याही घटकाच्या हालचालीचे किंवा कृतीचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते त्यावेळी त्या अलंकाराला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. उदा. एक मातीत ते पसरले अतिरमय पंख. केले वरी उदर पांडूर निष्कलंक. चंचू तशीच उघडी पद लांबविले. निष्प्राण देह पडला श्रमही निघाले. दो गणपत वाणी विडी पिताना चावायची नुसतीच कडी अन म्हणायच्या मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. वरील पहिल्या उदाहरणामध्ये गतप्राण झालेल्या पक्ष्याचे वर्णन हुबेहूब सांगितले आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या उदाहरणामध्ये कवीने गणपत वाण्याचे एक वेधक चित्र आपल्या काव्यात जसेच्या तसे रेखाटले आहे. म्हणून ही उदाहरणे स्वभावोक्ती अलंकारात मोडतात. अन्योक्ती अलंकार. कोणत्याही व्यक्तीविषयी सर न बोलता त्या व्यक्तीविषयी दुसऱ्याला उद्देशून बोलणारा आपले मनोगत व्यक्त करतो तेव्हा त्या अलंकारास अन्योक्ती अलंकार किंवा अप्रस्तुत अलंकार असे म्हणतात. उदा. एक सरड्याची धाव कुंपणापर्यंत. वरील उदाहरणामध्ये बोलणाऱ्याने समोरच्या व्यक्तीला बोलले आहे पण त्यात सरड्याचा उल्लेख केला आहे म्हणून हे उदाहरण अन्योक्ती अलंकारात मोडले जाते. उत्प्रेक्षा अलंकार. जेव्हा आपण दो वस्तूंची तुलना करतो तेव्हा त्या वाक्यातील उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना जेव्हा वाक्यात होते तेव्हा त्या अलंकारास उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. उदा. एक तिचे मुख जणू चंद्रच. दो त्याचे अक्षर जणू मोतीच. 3 अर्धपायी पांढरेशी विजारगम विहगांतील बडा फौजदार. वरील उदाहरणामध्ये उपमे आणि उपमान याचे परस्पर वर्णन केलेले दिसत आहे. मुखचंद्र, अक्षर, मोती, विजार फौजदार अशा प्रकारे म्हणून हे सर्व वाक्य उत्प्रेक्षा अलंकारात मोडतात.